तर कोल्हापुरात ऊस दराच्या मागणीकरता शेतकरी संघटना आक्रमक झालीय। उपमुख्यमंत्र्यांनी शेतकरी सेना आणि भाजप किसान मोर्चा ही आग्रही आहे। तर कोल्हापुरात 11 संघटनांना एकत्रित करत हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। साखर सहसंचालकांना शनिवारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलाय। आम्ही सर्व संघटनांच्या वतीनं 1 नोव्हेंबरच्या आधी 28 ऑक्टोबरला साखर संचालकांना सूचना दिली होती, मोर्चा काढला होता। आम्ही मागील वर्षाचा हिशोब दिल्याशिवाय कारखाने सुरू करता येत नाहीत। हा ऊस दर नियंत्रण कायदा 1966 नुसार कायदा आहे। दुसरा कायदा त्यामध्ये असा आहे की किमान तुम्ही या वर्षीची उचल किती देणार हे अगोदर सांगायचं आहे, तेही सांगितलेलं नाही। प्रत्येक वेळी पहिली उचलच जाहीर होती आणि मागील वर्षाचा हिशोब एकाही कारखान्यानं महाराष्ट्रातल्या दिलेला नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार साखर संचालक कार्यालय आहे, कारण यांनी तो हिशोब घेऊन साखर आयुक्तांना सादर करायचा आहे। याशिवाय क्रमपाळीनुसार ऊस तोडी पत्रक लावणं सुद्धा कायद्यानं बंधनकारक आहे। तो एकही कारखाना लावत नसल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस तोडणीवाली दमवायला लागलेले आहेत। कारखानदारांनी आमच्या मागणीनुसार दर द्यावेत, नाहीतर शनिवारपासून उग्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही सर्व संघटनांच्या वतीनं देत आहोत। गेल्या वर्षीचे बिलं FRP अधिक जे काय असेल ती रक्कम गेल्या वर्षीचा हिशोब करून द्यावा। चालू वर्षाचे 200 रुपयांनी FRP हा जाहीर करावे आणि त्या संदर्भात साखर संचालकांनी जाणीवपूर्वक लक्ष घालावं, हेच त्यांना आव्हान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।